पप्पा अम्मा स्वाहा। वा बाबा तुला 1 नोट एक्स्ट्रा देतो थांब। वा 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 अभिनंदन, बहुत झालं काम, अभिनंदन। बापरे वा वा। साहेब आता आम्ही काय करायचं? आता निघायचं, कळलं? 1 मिनिट। ओव्हर ऍक्टिंग केलीस। बरोबर अक्का, मग ती मनशाला उरी ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ಇವರಿಗೆ ಸಾಯಿ ಹೊಡೆಯೋದಿಲ್ಲ? यांना काय तुम्ही मारून टाकणार आहात का? ए तुला काय करायचंय? हा नसत्या चौकशा, पैसे मिळाले ना, चल निघ, चल चल चला निघा। उत्तर द्यावी लागतात, मन प्रसन्न ठेवा शक्ती। उत्तर दे। कोरोना चेटकोबाची डेड बॉडी कुठे आहे? भावा गाडी महागडी आहे, आजूबाजूला पण कोणच नाही। बरोबर, आतमध्ये काही ना काही माल असेलच, चल बघूया। ए भावा, आत तर काहीच नाही। ए भावा इथं काहीतरी आहे, बघ बघ बघ, काय बघ, हे काहीतरी मऊ मऊ लागतंय। अरे हाताला जे लागेल ते घे, कोणी यायच्या आधी सटकू आणि पुढे बघू काय तर। चल लवकर चल ना। प्रिन्स आता बाहुल्याला आणायची वेळ झाली। जा जा जा।
अरे चिडको कुठे आहेस तू? अरे बापरे. प्लीज प्लीज. तू यांच्यावर लक्ष ठेव, मी आलोच. काय काय झालं? या लवकर या, इकडे या, काहीतरी दाखवते, या लवकर. पिशवी कुठे? ऐनवेळी चिटको मग कसं काय माती खातो? कुठे गायब झाला हा? ए भाई, आपण जी पिशवी आणली त्यात आहे तरी काय ते बघ. अरे बघतो ना, थांब आधी संपू दे. आता बघू. ए खोदला डोंगर, निकली मगर. हा रे, एवढ्या महागड्या गाडीत हा बावला मिळाला. आपल्याला वाटलं होतं काहीतरी मोठा माल असेल. बाई, हा बावला आपल्या काही कामाच्या नाही. एक काम कर, याला कचऱ्यात फेकून दे. हा भाई, कचऱ्यातच फेकून द्यावा लागेल. दिसतोय बघ कसला डेंजर. हाय ना, ते बावलेंचं खेळ करतात ना, त्यांच्यातलाच दिसतोय हा. बावल्या, बावल्या, दारू पिणार की चकना खाणार? घे, अरे घे. अरे तू येणार आहेस काय? अरे लहान आहे तो, त्याला आपण सरबत देऊ. ए बावल्या, लिंबू सरबत पिणार की कोकम सरबत पिणार? बोल, हा बोल बोल. बावल्या, बोल बोल ना, तुझ्या तर. बाबा, हा बावला बोलला का मला जास्त चढलीये? अरे मला हाच प्रश्न पडला. हा बोलला काय? हा वाटत हा बोलका बावला आहे काय? ए बाहेरच्या देशातला वाटतोय बघ, बॅटरीवर चालतंय का? तू काय डोक्यावर पडलाय का? बाहेर देशातला आणि मराठी कसा बोलल? मराठी माणसानं बनवला असेल बाई कुणीतरी. बावल्या, गप्पा मारतो आमच्याशी, बोल बोल. मला इथं आणायची हिंमत कशी झाली तुझी? जिथून मला घेऊन आलेस ना, तिथे परत घेऊन जा. इथे नेऊन सोडा मला, नाहीतर जीव घेईन मी तुमचा. जीव हा आमचा? काम कर बाई, हा आपला दोस्त आहे. मार याला, मार. भोसक याच्या पोटात, भोसक. एक भोस. ये हे घे. घे घे घे, बोसक माझ्या पोटात, बोसक घे ना. हा बोसक, बोसक माझ्या पोटात, बोसक. मी पण बघतो बावला कसा मारतो माणसाला ते. बोसक.
अरे मला आज शक्तीला कायमचं संपवायचं होतं. इथे का या चोराला मारत बसलो आहे? हे लोक मला कुठे घेऊन आले? काही काही कळत नाहीये. आता मी शक्तीपर्यंत कसा पोहोचू? तिला कसा मारू? प्लीज एक काम करा, चला चौथरी शोधू. रे कुठे 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 शोधू आपण? हा कुठे शोधायचं? तू मला एक सांग, ही पिशवी गाडीत टाकली होती? लवकर टाकली होती, ह्याच्याच होती. बसले. अरे चला 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 लवकर चला चला चला. चिटकोबा चिटकोबा. ए हॅलो, चिटकोबा कुठे? चिटकोबा कुठे? नाहीये. म्हणजे प्लीज तुम्ही डिक्की बंद केली होती ना मगाशी? अगं ऑफकोर्स. काय केलं तुम्ही? बॉस काय केलं तुम्ही? हे एकतर त्या चिटकोबाला पाय नाहीत, गुळा पांगळा आहे. मला वाटतं काय तो आहे ना रांगत रांगत गेला असेल. नाही तो डिकीतून उडी मारून गेला असेल. कुठे गेला असेल काय कसं? बॉस मी काय म्हणतो, तो आहे ना सुसूला गेला असेल, कुठच्या तरी झुडपात बसला असेल. मी अरे काय बोलतोयस का प्रे? सुसूला नाही मी काम हा प्रातविधी राहिले असतील ना त्याच्या, म्हणून तो गेला असेल झुडपात. मी जाऊन बघून येतो ना. ए गप्प बस तू, तुझं तोंड बंद कर. गेला असेल कुठे? बॉस बॉस मी काय म्हणतो, तो आहे ना म्हणजे त्याला कोणी चोराने तर घेऊन गेले नसतील. म्हणजे चोरांना वाटलं असेल की ह्याच्या आतमध्ये काहीतरी घाबाड वगैरे आहे म्हणून ते घेऊन दिले असतील. बॉस तुम्हाला काय वाटतं? प्लीज बसाय का? काहीही करून आपल्याला चिटकोबाला शोधायचंय. काही करून आज त्या शक्तीचं रक्त सळलं पाहिजे चिटकोबासाठी. काही करून मला चिटकोबाला जिवंत करायचंय. काही केल्या आज मी ही संधी सोडणार नाहीये. चिटकोबाला शोधा, पटापट चिटकोबा शोधा. चला शोध. जा जा जा. तिथे कुठे आहे बसडो तिथे जा. अरे हा सरपटत गेला असेल. खोना बघू आहेत का? चिटकोबा. चिटकोबा बापरे, चिटकोबा. आणि दूर पर्यंत कुठेच नाही सापडला. भद्रा काय? मी काय प्रत्येक कापला? झाडा झुडपात बघितलं पण कुठे नाही सापडला. तेच ते सापडला. अरे वा. आता काय करायचं? काय करायचं आता? आहे ना शक्ती, अम्मा, अप्पा हे जास्त वेळ बेशुद्ध राहणार नाही. त्यात बाबाला पळून लावलंय आपण. त्या तिघांना शुद्ध आली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, सांगून ठेवतो. अरे मी तर विचारच केला नाही याचा. काय करूया? आहे माझ्याकडे एक उपाय आहे. काय? चला. नाही मी त्या शक्ती अम्माने अप्पाने मला जर बघितलं ना तर त्यांना संशय येईल माझ्यावरती. नको मी इथंच कुठेतरी लपतो ना. नाहीतर मग तोपर्यंत चिटकोबाला पण शोधतो. जा 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 चल. चिटकोबाला बघा. अरे बापरे, शुद्धीवर यायला लागले. प्लीज लवकर घ्या, लवकर घ्या.
शक्ती उठ बाळा उठ 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 ये ये उठ 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 बाळा अम्मा अम्मा या 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 उठ उठ सावकाश हो सावकाश 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 बाळा सावकाश या या उठा उठा उठा. बरं वाटते बाळा बरं वाटते ना तुला विजयलक्ष्मी ताई बरं वाटते ना ते आता बरं वाटते डोकं जरा जड आता सगळं ठीक होईल बघितलं तरीच मी म्हंटल होतं का बाबाने असं भस्म लावलं ना की सगळं ठीक होईल बघा सगळं ठीक झालं शुद्धीवर आला की रे त्या हा शुद्धीवर येते म्हणजे हो बा तुम्ही बेशुद्ध झाल्या होतात बेशुद्ध भद्रम ते बाबा कुठे गेले बाबा गेले बाळा गेले ते गेले म्हणजे आणि हे भस्म अगं भस्म बाबांनी लावलं तुम्ही बेशुद्ध झालात मग शुद्धीवर आलात म्हणजेच तुमच्यावरचं सगळं संकट दूर झालंय आता सगळं काही व्यवस्थित होईल बाबाने तुमच्या कपाळाला भस्म लावला आणि सगळं व्यवस्थित केलं हो की नाही प्रिन्स हो 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 अगदी बरोबर आहे. तुम्ही शक्ती तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि हो अजून एक बाबांनी सांगितलंय शुद्धीवर आल्यानंतर इथे एक क्षणी थांबू नका लवकरात लवकर इथून निघायचं हो ना भद्रा. हो हो निघावं लागेल शुद्धीत आलं की लगेच निघायचं होतं आपल्याला. चला चला आप्पा अम्मा चला सगळं ठीक आहे सगळे ठीक. असं कसं काय होऊ शकतं पण विषय तर अम्माचा होता ना मग तर बाबांनी तुमच्या सगळ्यांना का तीर्थ पाजलं बरं ते तीर्थ प्यायल्यानंतर तुम्ही सगळे विशुद्ध पडले विचित्र नाही वाटत तुला अरे मलाही जरा विचित्र वाटलंय मी भद्रावती मॅडमला विचारलं सुद्धा तर त्या बोलल्या की ते तीर्थ प्यायल्यानंतर आम्ही बेशुद्ध पडलो. मी काय म्हणतो काही गडबड तर नाही ना नाही मला तरी असं नाही वाटत. कदाचित ना त्या महाराजांची उपाय करण्याची पद्धत जरा वेगळी असू शकते. नाही पण शक्ती आपल्यालाही पटतच नाही हे बघ तुम्ही आम्हाला दाखवायला नेलं होतं ना त्या बाबा महाराजांकडे बरोबर जे काही विधी करायला पाहिजे होते ते अम्मांवर करायला पाहिजे होते तुमच्या सगळ्यांना का तीर्थ पाजलं त्याने बरं ते तीर्थ प्यायल्यानंतर तुम्ही बेशुद्ध पडले मग तुम्ही शुद्धीवर आले तेव्हा बाबा कुठे होते गायब झाले होते ना असं का आणि ते भद्रा आणि प्रिन्स कुठे ते नाही आले आम्हाला गेटवर सोडून ते कुठच्या तरी बाहेरच्या कामासाठी परत निघून गेले. काहीतरी गडबड आहे शक्ती कुठेतरी पाणी मुरतंय पण कुठे मुरतंय ना तेच कळत नाही. शिवा ऐक ना हे बघ तिथे जाऊन आमचं कोणाचं नुकसान झालं नाही किंवा आम्हाला कोणाला कुठली इजाही झाली नाही आणि तसे
अम्माच्या काळजीपोटी भद्रावती मॅडम आम्हाला तिकडे घेऊन गेल्या होत्या. त्यांनी महाराजांची जरा चौकशी वगैरे केली असेलच ना. मला तरी असं वाटतं की आपण ना त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. एक मिनिट शक्ती, आपल्याला सांग, भद्रावती आम्हाला घेऊन मठात जायचं बोलल्या होत्या बरोबर? हो. मग ते मठात न जाता ते जंगलामध्ये का घेऊन गेले? अरे भद्रावती मॅडम म्हणाल्या की ते महाराज ना स्थिर नसतात, त्यांची दर्शनाची जागा रोज बदलत असते म्हणे. भद्रावती मॅडमना सुद्धा आजच सकाळी कळलं की ते महाराज आज जंगलात असणार आहेत, म्हणून ते आम्हाला दर्शनासाठी जंगलात घेऊन गेल्या. आणि त्या महाराजांना म्हणे असं निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. शिवा, आपण नको ना यावर जास्त विचार करायला. तुम्ही सगळे माझी एवढी काळजी घेताय ना, माझ्यासाठी एवढी धडपड करतायत, मला खूप आनंद आहे बघा त्याचा. मी खरंच सांगते, मला कसलाच भास नव्हता झाला. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं, तो बाऊला तो रांगत होता, स्वतःशी बोलत होता. माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. हा